ओम नैवेद्यार्थे पंचः चतुष्कोणमण्डलाय निवेद्यम् ओम सहराः चतुष्कोणमण्डलाय सकल नैवेद्यं नैवेद्यं त्रदं प्राणाय स्वापने सुने स्वापने स्वाहा पाणी फिरवा ओम प्राणाय स्वापने सुने स्वापने स्वापने स्वाब्रह्मणे स्वाहा नैवेद्य मध्ये पाणी श्रद्धा पुनर्नैवेद्यम पाणी सोडून द्या परत एकदा पाणी फिरवा पुनर्नैवेद्यम प्राणाय स्वापने सुने स्वापने स्वापने स्वाब्रह्मणे स्वाहा तुम पाणी सोडून द्या उत्तमलाम सुबरव्यामी सलाम सुबरव्यामी फलाम सुबरव्यामी करो दत्तचंदन नमस्कार करावा श्री सत्यनारायण प्रभु महाराज श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय एक तुळशी पत्र घ्या करा वरती देवापशिवः ओम विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे महाविष्णुभगवन्तानं पुरुषोत्तमाय नमः सर्वेषां विष्णु देवताभ्यो नमो नमः त्यानंतर थोडासा प्रसाद आपल्याला देवापुढे काढून ठेवायचा प्रसाद अजून एक नैवेद्य बघा गावडे साहेब इकडे बघा इकडे बघा इकडे बघा नमस्कार गावडे साहेब इकडे बघा बोला
खरंच आणला कॅमेरा हा 2022 मध्ये खरेदी केला. आणि ते हे कसे करायचे, रिट्रीव कशी करायची? काही वेळापूर्वीच या ठिकाणी ज्यांचं आगमन झालं असे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री, माजी सहकार मंत्री तथा माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण साहेबांचं स्वागत करूया. तर त्याचबरोबर आपल्या या खेड विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार सन्मान्य श्री बाबाजी शेठ काळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या माध्यमातून स्वागत करूया. त्याचबरोबर या ठिकाणी युनिकेअर हॉस्पिटलचे सन्मान्य डॉक्टर अमोल शेठ बेनके साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण या ठिकाणी टाळ्यांच्या माध्यमातून स्वागत करूया. कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी ग्रामपंचायत अवसरी खुर्दचे सरपंच सन्मान्य श्री वैभव शेठ वायाळ आपण उपस्थित आहात. काळभैरवनाथ पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य केशव शेठ अरगडे यांचे देखील या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थिती लाभलेली आहे. मान्यवरांचं स्वागत करत असताना या ठिकाणी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सन्मान्य श्री अनंतराव शिंदे साहेब आपण उपस्थित आहात. आपलं देखील स्वागत आहे. दिनेशजी केडकर साहेब आपलं देखील स्वागत आहे. सर्वच अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेच्या 6व्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी मनापासून सहर्ष स्वागत आहे. खरं तर या ठिकाणी सर्वच अतिथी मान्यवर उपस्थित आहेत. काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचबरोबर संपूर्ण संचालक टीम, त्याचबरोबर बँकेचे सर्व कर्मचारी, तसेच सन्मान्य श्री शरदराव अभंग यांची देखील या ठिकाणी उपस्थिती लाभते. सर्वांचंच या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मान्य श्री नवनाथजी शिंदे, पंढरीनाथजी शिंदे, सोपानकाका शिंदे, तानाजी शिंदे माजी सरपंच, त्याचबरोबर गुलाबराव वायाळ, तसेच चेअरमन बाबूराव तांबडे, राहुल शेठ भोर, निखिल शेठ कोबल, शिवदासजी भोर साहेब आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर कुलस्वामी पतसंस्थेचे संचालक शेखर नाना पिंगळे, तसेच दत्तात्रय टेमकर, गबाजी टेमकर, सुदामराव टेमकर आदी सर्वच अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था मर्यादितच्या आजच्या या 6व्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. अगदी काही क्षणामध्ये आजच्या या आपल्या पतसंस्थेचा उद्घाटन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. प्रथमतः या ठिकाणी आपण उद्घाटन सोहळा संपन्न करणार आहोत. मी सर्वच अतिथी मान्यवरांना या ठिकाणी विनंती करेल की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करून घेऊया. त्यानंतर या ठिकाणी आपण पुढील कार्यक्रम सुरू करूया. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं पुनश्च एकदा काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या 6व्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून स्वागत आहे. या ठिकाणी या शाखेचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. या ठिकाणी आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न करावा. गेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं त्याचबरोबर गणपती बाप्पा
तिला भेटायला ना. या ना या ना. दोन. हो 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 हो. किती मला ऑफिस काय पाहिजे. मान्यवरांच्या शुभ हस्ते काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या 6व्या शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. जोरदार टाळ्यांनी आपण पुन्हा एकदा मान्यवरांचं देखील स्वागत करूया आणि शाखेला देखील अभिनंदनाच्या करण्यासाठी टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. या ठिकाणी सर्वच अतिथी मान्यवरांना विनंती करेल आपण समोरील बाजूस आसनस्थ व्हावं. त्यामध्ये मान्य कार्यक्रमाच्या निमित्तानं नुकतेच ज्यांचं शुभ आगमन होत आहे शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा पराग मिल्क फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन सन्माननीय देवेंद्रभाई शाह सरांचं आगमन झालंय. त्याचबरोबर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय बाळासाहेबजी भेंडे पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मान्यवरांचं स्वागत आहे. पत्रकार मित्र सन्माननीय श्री DK वळसे पाटील साहेब आपलं देखील या ठिकाणी काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या 6व्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून सहर्ष स्वागत आहे. जास्त वेळ न दवडता या ठिकाणी आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी सर्वच मान्यवरांचं स्वागत त्याचबरोबर थोडक्यात प्रास्ताविक करण्यासाठी मी नक्कीच या ठिकाणी आमंत्रित करतोय सन्माननीय श्री दत्तात्रेयजी पांडुरंग कोटे जनरल मॅनेजर काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित सरांना विनंती आहे आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेला स्थापन होऊन 34 वर्ष झालेली आहेत. या 34 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार दिलीप वळसे पाटील साहेब यांचा शुभ आशीर्वाद या पतसंस्थेला स्थापनेपासून प्राप्त झाला आहे आणि आजही त्यांचा शुभ आशीर्वाद आमच्या संस्थेला प्राप्त झाला. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभारी आहे. मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे. मी संस्थेची आर्थिक परिस्थितीची माहिती सर्व मान्यवरांसाठी देतोय. संस्थेचं अधिकृत भाग भांडवल आहे 4,44,00,000. संस्थेच्या ठेवी आहेत 116 कोटी. संस्थेची कर्ज आहेत 88.70 लाख. संस्थेने गुंतवणूक केली आहे 36,41,00,000 आणि संस्थेचा अहवालसालीचा नफा आहे 1,44,00,000. थकबाकीचं संस्थेचं प्रमाण आहे 2.85 आणि आपल्या संस्थेला स्थापनेपासून सतत अवर्ग प्राप्त झालेला आहे. तसेच संस्थेच्या राखीव निधी आणि इतर निधी आहेत 9,34,00,000. आपल्या 88,70,00,000 कर्जापैकी तारणी कर्ज आहेत आपले 87,22,00,000. तारणी कर्जाचं प्रमाण आहे 98.30% आणि आपल्या संस्थेने बाहेरून कुठलंही कर्ज घेतले नाही. म्हणजे संस्थेने ज्या ठेवी आणि आपले स्वनिधी आहेत त्यातूनच कर्ज वाटप केलेलं आहे. संस्थेचं खेळतं भांडवल आहे 133 कोटी. CD रेशो आहे 68.92 आणि महत्वाचं म्हणजे संस्थेचा NPA हा शासनाने जो निर्धारित केला होता 5%च्या आतमध्ये हा आपला ग्रॉस NPA आहे आणि निव्वळ NPA 2.28. आपल्या भविष्यामध्ये टार्गेट आहे 150 कोटीच्या ठेवी या पंचवार्षिक 2 वर्ष झाले तर त्या 3 वर्षामध्ये 150 कोटीच्या ठेवी प्राप्त करायचे आहे आणि महत्वाचं टार्गेट असं ठेवलेलं आहे की भविष्यात संस्थेचं नेट NPA हे 0% झालं पाहिजे. तर ही संस्थेची आर्थिक माहिती मी मान्यवरांसाठी सादर केलेली आहे. पुढील कार्यक्रम सूत्रसंचालन घ्यावं अशी विनंती. धन्यवाद सर. यानंतर प्रास्ताविक या ठिकाणी संपन्न केलेला आहे. यानंतर आपण मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. खऱ्या अर्थानं प्रथमतः महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री तथा आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून केला जातोय. संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री भरत शेठ भोर साहेबांना मी विनंती करेल मोबाईल ठेवला लक्ष राहू दे. मोबाईल ठेवला. माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न करावा.
आदरणीय नामदार साहेबांचा सन्मान या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य भरत शेठ बोर साहेबांच्या हस्ते संपन्न होता। सर्वांनी टाळ्यांच्या माध्यमातून देखील साहेबांचा सन्मान करूया। साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे। यानंतर खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान्य श्री बाबाजी शेठ काळे साहेबांचा सन्मान केला जातोय। सन्मान्य भरत शेठ बोर साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आमदार साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा। यानंतर पुढील सन्मान केला जातोय शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा पराग मिल्क सोर्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व चेअरमन सन्मान्य श्री देवेंद्रभाई शाह सर सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतोय। काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य लक्ष्मणजी शिंदे साहेब आपणास विनंती आहे देवेंद्रभाई शाह साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा। यानंतर पुढील सन्मान केला जातोय सन्मान्य श्री बाळासाहेब बेंटे साहेबांचा अध्यक्ष भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आदरणीय श्री लक्ष्मणजी शिंदे साहेब आपणास मी विनंती करतोय आपण या ठिकाणी आदरणीय साहेबांचा सन्मान करावा। यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय युनिकेअर हॉस्पिटलचे सर्वेसेवा डॉक्टर अमोल शेठ बेनके साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। मान्यवरांना मी विनंती करतोय या ठिकाणी आदरणीय बेनके साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा। त्याचबरोबर अवसरी गावचे सरपंच सन्मान्य श्री वैभव शेठ वाळे साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून संपन्न होता। उपाध्यक्ष सन्मान्य श्री लक्ष्मणजी शिंदे साहेब विनंती आहे आपण या ठिकाणी सन्मान करावा। त्याचबरोबर आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सन्मान्य अनंतराव शिंदे साहेब यांचा देखील या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून अनंतराव शिंदे साहेब यांचा सन्मान करावा। यानंतर ज्येष्ठ पत्रकार सन्मान्य श्री DK वळसे सरांचा देखील सन्मान काळभैरवनाथ पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी या ठिकाणी संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मणजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय। आदरणीय DK वळसे सरांना विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्वच अतिथी मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सन्मान्य श्री शरदराव अभंग साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय। मी विनंती करेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी समोरील बाजूस यावं। आदरणीय श्री शरदराव अभंग साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय प्रशांत शेठ अभंग त्याचबरोबर सरदारराव शिंदे तसेच मगनराव कराळे शरदराव शिंदे यांचे आगमन आहे। मान्यवरांचं स्वागत आहे। सर्व अतिथी मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान संपन्न झालेला आहे। सर्वांचंच पुनश्च एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे। काळभैरवनाथ पतसंस्थेच्या 6व्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा खऱ्या अर्थानं मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे आणि यानंतर जास्त वेळ न दवडता आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय श्री बाळासाहेबजी बेंडे पाटील। आदरणीय नानांना विनंती आहे आपण या ठिकाणी संस्थेच्या या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी आपण संस्थेला शुभेच्छा देखील द्याव्यात आणि सर्वांशी संवाद साधावा। आदरणीय श्री बाळासाहेब बेंडे पाटील अध्यक्ष भीमाशंकर सहकारी साखर कारखाना काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था या शाखेचा 6वा शाखा आणि तिचं उद्घाटन आज चाकण नगरीमध्ये आपल्या सर्वांचे नेते माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि या तालुक्याचे आमदार काळे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। अलीकडल्या काळामध्ये पतसंस्थेच्या माध्यमातून काळभैरवनाथ पतसंस्था तशी पाहायला गेलं तर मुंबईमध्ये तिने पाय रोवले। असती भरत शेठ यांच्या नेतृत्वाखाली या पतसंस्थेने खूप अशी प्रगती केली आणि ती प्रगती करत असताना अतिशय बारकाईने असं लक्ष भरत शेट्टी आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळांनी दिलं।
ठेवी गोळा करण्याच्या बाबतीतला विषय असो किंवा कर्ज वाटपाचा विषय असो, त्याच्यावर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवून ही पतसंस्था आज अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. तसं पाहायला गेलं तर पूर्वीच्या काळामध्ये साहेब पतसंस्था म्हटलं की मुंबई सारख्या शहरामध्येच पतसंस्थांचं जास्त प्रोत्साहन असायचं किंवा जास्त पतसंस्था मुंबईमध्ये तयार झाल्या चालू झाल्या. परंतु अलीकडल्या काळामध्ये गावाकडे सुद्धा मग आपल्या सर्वांची साहेब नेहमी सांगतात की आम्ही सगळे पोटा पाण्याच्या साठी मुंबईला गेलो आणि मुंबईला गेल्यानंतर मुंबईमध्ये 2 पैसे आम्ही कमवायला लागल्यानंतर आम्हाला ज्या वेळेस काही वेळेस गरज असायची त्यावेळेस बँका पैसे देत नव्हत्या. आमच्या त्या काळामध्ये क्रॉफर्ड मार्केटला असताना मराठा बँक होती. परंतु मराठा बँकेच्या कालावधीमध्ये जे काही अडचणी तयार झाल्या त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्हाला व्यवसाय करत असताना मार्केटवाल्यांना तशा पतसंस्थांचा खूप मोठा आधार लाभला आणि त्याच्यातून असती प्रगती होत गेली. परंतु पतसंस्थेच्या रूपाने ज्यावेळेस 1990 सालाच्या नंतर नामदार वळसे पाटील साहेबांनी आंबेगाव तालुक्याचं नेतृत्व सुरू केल्यानंतर आपल्या भागामध्ये जी काही प्रगती झाली आणि त्या प्रगतीच्या जोरावर आर्थिक स्तर जो उंचावला गेला त्याच्या माध्यमातून पूर्वीच्या काळात मुंबईकडून गावाकडे येणारा जो पैसा होता त्याची गरज न पडता गावाकडेच तो पैसा तयार व्हायला लागला. आणि त्याचं कारण ठरलं साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली सगळी दूरदृष्टी. आणि मग शेतामध्ये शेती तीच होती, परंतु पाण्याच्या रूपाने ज्यावेळेस सगळ्या शेतामध्ये एक आगळं वेगळं शिवार फुललं आणि कारखान्याच्या माध्यमातून शाश्वत असा पैसा शेतकऱ्याच्या खिशामध्ये यायला लागला. कांद्याच्या रूपाने असेल, दुधाच्या रूपाने असेल, खूप चांगला पैसा शेतकऱ्यांना मिळायला लागला. कांद्याचे भाव जर चांगले वाढायला लागले तर आम्ही कधीतरी विचारलं तर शरद बँकेमध्ये देवेंद्र शेठ ओतूरची शाखा असेल, नारायणगावची शाखा असेल, मंचरची शाखा असेल, कांद्याला बाजारभाव मिळाला का आपली लोक फिक्स डिपॉझिटला पैसे ठेवतात. म्हणजे आपल्याकडे पैसा साठवून ठेवण्याची पद्धत आहे. आपण कधी खर्च करत नाही, तो कधीतरी कामाला येतो. मग एफडी मध्ये पैसा ठेवायचा आणि अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने एफडी मध्ये पैसे पतसंस्थेत असतील, शरद बँकेत असतील किंवा इतर सगळ्या संस्थांमध्ये ठेवायला सुरुवात केली लोकांनी. आणि याचा सगळ्याचा फायदा आज आपल्या समाजामध्ये या पतसंस्था सुद्धा अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने काम करतात. खूप पतसंस्था मंचरमध्ये असतील, अलीकडल्या काळामध्ये कारखान्याच्या परिसरामध्ये पारगावला सुद्धा मंचरच्या नंतर तसं पाहायला गेलं तर पारगाव हे सुद्धा खूप तालुक्यामध्ये चांगलं असं म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती तयार झाली आहे. आणि साहेब आमदार साहेब आता खेडमध्ये येत असताना सगळ्यांना असं वाटतं की या खेड तालुक्यामध्ये इथं जो आहे हा चाकणचा परिसर, या चाकणच्या परिसरामध्ये कारखानदारी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या कारखानदारीच्या रूपाने इथे सुद्धा चांगला वाव या शाखेला आहे. मला अशी अपेक्षा आहे किंवा खात्री आहे की संस्था ही काळभैरवनाथ सहकारी संस्था चाकण शहरामध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम करेल, इथल्या लोकांच्या गरजा भागवण्याचं काम करेल. मी या काळभैरवनाथ पतसंस्थेला त्यांच्या ह्या नवीन शाखेच्या बद्दल शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. दरम्यानच्या कालावधीमध्ये उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं ऍडव्होकेट नवनाथजी भुजबळ, सुमित शेठ भुजबळ, त्याचबरोबर शामराव शिंदे, गोरख शेठ तोडकर, त्याचबरोबर सन्मान्य अभिजित तोडकर, गणेश शेठ तोडकर, जालिंदर शेठ कापरे आदी मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या 6व्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्वच अतिथींचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय. आणि यानंतर काळभैरवनाथ पतसंस्थेच्या या 6व्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी मी शुभेच्छा देण्यासाठी आणि आपण सर्वांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करतोय शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा पराग मिल्क्स फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन सन्माननीय श्री देवेंद्रभाई शहा सर यांना. कार्यक्रमाच्या निमित्तानं संजयजी वावळ, दोंडीभाऊ गुरुजी यांचे आगमन आहे. स्वागत आहे. आज या ठिकाणी काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या चाकण येथील 6व्या शाखेच्या
उद्घाटनाच्या निमित्तानं ज्यांच्या हस्ते हे उद्घाटन आता आपण पार केलेलं आहे असे आदरणीय आपल्या सगळ्यांचे आवडते नामदार वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे या तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब काळे, या संस्थेचे अध्यक्ष, सर्व संचालक आणि स्टेजवर असलेले मान्यवर ज्यांनी आता सुरेख असं मार्गदर्शन केलं असे भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन, त्याचप्रमाणे तालुक्याचे सभापती, गावचे अवसरी गावचे सरपंच डॉक्टर अमोलजी आमिजी बेनके आणि उपस्थित असलेले सर्व पतसंस्था आणि आर्थिक संस्था, हा विषय म्हणजे माझ्यासाठी तर खूप जिव्हाळ्याचा असतो, कारण गेले अनेक वर्ष नामदार वळसे पाटील साहेबांमुळे आणि सुरुवातीला भैरवनाथ पतसंस्थेमुळे आर्थिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे की पतसंस्था सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काय बदल घडू शकते हे गेले 20-25 वर्ष मी जवळून अगदी पाहत आलेलो आहे. आणि पतसंस्था किंवा आर्थिक संस्था चालवणं हे कसं जिकिरीचं काम असतं हे त्या ठिकाणी असणारे कार्यकर्ते असतील, संचालक बोर्ड असेल, चेअरमन असेल, त्यांनाच या सगळ्या गोष्टी माहीत असेल. पण खास करून आमच्या या काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेसाठी काळभैरवनाथ सुरुवातीला मुंबईत मंडळ होतं आणि जवळपास सर्वच 90च्या आधी गावची काळजी घेणारे प्रत्येक लोक हे मुंबईकर असायचे. सार्वजनिकरित्या जे पण गावात काही असेल तर ते तिथून त्यांनी देखरेख करायची. गावच्यासाठी काही गरज असेल, मग यात्रा असेल, मंदिरं असतील, दुसऱ्या काही अडचणी असतील, कारण घरटी माणूस या ठिकाणी दुष्काळी आंबेगावाला मुंबईत असायचा आणि त्यांनी जे काही आपलं उदरनिर्वाह केल्यानंतर पुढे जे काही समाजाचं करता येईल त्या ठिकाणी मंडळं आणि त्या मंडळाच्या माध्यमातून ही आमची काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था या ठिकाणी तशीच पद्धतीने स्थापित झाली. आणि त्याला पुढे भरतशेठ भोर यांनी जेव्हा जातीने पुढे लक्ष घातलं तेव्हा आज ही पतसंस्था आणखीनही याही पुढे जाते. भरतशेठ भोर आज बिल्डर आहेत, चांगले उद्योगपती आहेत, पण त्यांची सुद्धा पार्श्वभूमी आपल्याला सगळ्याला माहिती आहे. की मी सहज त्यांच्याशी बोलता बोलता म्हटलं की कसे भरतशेठ 20 रुपये दिले होते वडिलांनी आणि 20 रुपये मुंबईला जाण्यासाठी दिले. 13 रुपयाचं तिकीट होतं आणि 13 रुपयाच्या तिकिटात मी कोणी बरोबर आणखी कोणीतरी होतं म्हणून एशियन बसमध्ये बसलो जरा भारी. 21 रुपये तिकीट म्हणजे पहिलाच रुपया मायनस चालले ते. अशा याच्यातून त्यांनी स्वतःचं जीवन स्थापित केल्यानंतर समाजाचे सुद्धा पण काही लागतो. आणि या सर्व या ठिकाणी सभासदांनी भरतशेट्टी सामाजिक काम, त्यांना तसं आध्यात्मिक खूप आवडतं. श्री रविशंकर, आम्ही त्यांच्याच माध्यमातून जेव्हा जेव्हा अवसरी भोरवाडीला जाणं होतं, वर्षभर तिथे काहीतरी अध्यात्म लोकांनी करावं, स्वीकारावं आणि सामाजिक बांधिलकी म्हणून काळभैरवनाथ पतसंस्थेमध्ये जे लक्ष घातल्यानंतर आज खऱ्या अर्थानं या तशी ही पतसंस्था साहेब गावापुरती आहे. म्हणजे खूप असा तिचा परिसर अख्ख्या तालुक्यात किंवा खूप सगळीकडे असं नाही, परंतु गावाच्या लोकांना मदत व्हावी म्हणून या ठिकाणी खरं तर हे वर्ष जे आहे हे 150व्या वर्ष आहे. ज्या नगर जिल्ह्यामध्ये 150 वर्षापूर्वी सावकाराच्या पाशातून या ठिकाणी त्या एका आठवडे बाजारात जेव्हा सगळे सावकार वसुलीला यायचे आणि त्यावेळा त्या सगळ्या सावकारांच्या पाशातून काढण्यासाठी त्यावेळच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या एक हल्ला त्या सावकारांवर केला. पण हल्ला करून चालणार नाही. आपल्या या गोरगरीब लोकांना, शेतकऱ्यांना, जनतेला काहीतरी या ठिकाणी उभं केलं पाहिजे म्हणून आर्थिक संस्था या ठिकाणी पुढे आल्या. आणि महाराष्ट्रात आज जर पाहिलं तर या छोट्या छोट्या पतसंस्था सामान्य माणसाला उभा करण्यासाठी उभ्या राहतात. आणि त्याच्यातून आज आम्ही या चाकणसारख्या उद्यम नगरीमध्ये या ठिकाणी एक अतिशय चांगला निर्णय तुम्ही भरतशेठ घेतलेला आहे की चाकणमध्ये रोजच म्हणजे आपल्याच तालुक्यातून किमान 4-5 हजार या ठिकाणी वेगवेगळ्या नोकरीनिमित्त लोक येत जात असतात. याच बिल्डिंगमध्ये आपली शरद सहकारी बँक आहे
आणि संबंध महाराष्ट्रातून या ठिकाणी वेगवेगळ्या व्यवसायाच्या रूपाने असेल, सेवेच्या रूपाने या ठिकाणी येत असतात. चाकण गेल्या 10-20 वर्षात आपण पाहिलेलं आहे आणि या उद्यम नगरीचा एक चांगला फायदा घ्यावा म्हणून भरत शेटने एक चांगला आणि संचालक बोर्डाने एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. निश्चित चाकणमध्ये या ठिकाणी प्रगती होत असताना एक या ठिकाणी खरंच आतली गोष्ट सांगू नये, पण माहिती घेत असताना ज्या 133 कोटी ठेवी आहेत त्याच्यातील फक्त 50 कोटी ठेवी अवसरी ग्रामस्थांच्या आहे, फक्त अवसरी गावातला आहे. जर उत्पन्नाचं स्तोत्र पाहिलं तर अशा प्रकारे म्हणजे 50 कोटी जर या पतसंस्थेत असेल, मी माझ्या शरद बँकेतल्या जाहीर नाही करत, परंतु पण अशा सगळ्या मिळून जर व्यवहार पाहिला तर 250-300 कोटी रुपयाचा या ठिकाणी जवळपास मोठा या गावातच या ठिकाणी लोकांच्या खिशामध्ये आहे. त्यामुळे आर्थिक उन्नतीचा जो भाग आहे, विकासाचा जो भाग आहे, जो 90 पासून अशी काही खूप चाकणसारखी बदलती परिस्थिती आपल्याकडे नव्हती. सगळ्याच अडचणी होत्या, प्रत्येक गोष्टीची अडचण या ठिकाणी होती. म्हणजे 90ला साहेबांनी जेव्हा घेतलं तेव्हा अशी परिस्थिती होती की म्हणजे किती गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागेल, किती गावांमध्ये रस्त्यांची तर सोडा एसटी सुद्धा जात नव्हत्या. आणि त्या सगळ्या बदलत्या याच्यात आज आंबेगाव नाही म्हणा तरी उभ्या महाराष्ट्रात बारामती नंतर आंबेगाव असं नाव या ठिकाणी घेतलं जातं. आणि ते दैदिप्यमान नेतृत्व या ठिकाणी करत असताना आपल्या सगळ्याच्या याच्यामध्ये ताकद, मग आर्थिक रूपाने जी आपल्या शेती हिरवीगार झाली असेल, बाकी उन्नती झाली असेल, आमच्या दुधाच्या व्यवसायाला या ठिकाणी उन्नती आणि प्रोत्साहन देण्यासाठी ही जी सगळी काही आर्थिक हे आहे ती याच सगळ्या आपल्या गोष्टीच्या प्रगतीतून आहे. दख्खनचा उठाव त्यावेळा झाला होता आणि त्या उठावाला या ठिकाणी नेमके 150 वर्ष आणि त्याच वर्षामध्ये आज ही पतसंस्थेचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. त्यामुळे सहकारातील सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देत असताना या पतसंस्थेला मी आमच्या शरद सहकारी बँकेच्या माध्यमातून आणि सर्व विविध अवसरी ग्रामस्थांच्या माध्यमातून या पतसंस्थेची उलाढाल यापेक्षा आणखीन मोठी हो, आणखीन सर्वसामान्यांना याचा फायदा हो, एवढीच या ठिकाणी शुभेच्छा देताना मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. दरम्यानच्या कालावधीमध्ये उपस्थित असलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या 6व्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून सहर्ष असं स्वागत करतोय. आणि यानंतर या ठिकाणी पतसंस्थेच्या या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी आणि आपण सर्वांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करतोय खेड तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय श्री बाबाजी शेठ काळे साहेब. विनंती आहे आपण सर्वांशी संवाद साधा. काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आज 6व्या शाखेचा उद्घाटन समारंभ चाकण या ठिकाणी संपन्न होत असताना ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे ते तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे एक प्रभावी नेते म्हणून ज्यांची ओळख आहे ते माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, त्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी शाहसाहेब असतील, आदरणीय बाळासाहेब बेंडे असतील, डॉक्टर बेनके असतील, त्याचबरोबर सभापती आनंदराव शिंदे असतील, या संस्थेचे अध्यक्ष भरतशेठ भोर, उपाध्यक्ष लक्ष्मणराव शिंदे, पत्रकार वळसे साहेब असतील आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी, आपण सर्वजण या पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित झाल्याबद्दल पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळानं आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं समोर उपस्थित असणारे आंबेगाव तालुक्यातील सर्व सहकारी, या पतसंस्थेचा सर्व स्टाफ आणि त्याचबरोबर पतसंस्थेचे सचिव सौभाग्यवती वर्षा शिंदे, खजिनदार पांडुरंग भोर,
संचालक विजयकुमार शिंदे, शशिकांत आबन, नारायण भोर, कचरू वायळ, दत्तात्रय टेमकर, मनोज शिंदे, लक्ष्मण शिंदे, सुनील नाईक, अनिता शिंदे, सावळीराम टेमकर, शिवदास भोर, दत्तात्रय खोटे या सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून आत्ताच बेंडे साहेबांनी आणि शाह साहेबांनी या पतसंस्थेचा आलेख सांगण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळेस एखाद्या पतसंस्थेचा चालक चांगल्या मार्गावर किंवा चांगल्या दिशेनं आपलं काम या ठिकाणी करत असतो आणि चालकावर खऱ्या अर्थानं पुढची सगळी वाटचाल या ठिकाणी अवलंबून असते आणि असे मूळतः अध्यक्ष भरतशेठ भोर यांनी आपल्या सर्व संचालक मंडळाला सभासदांना बरोबर घेऊन या काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेची वाटचाल अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सुरू ठेवलेली आहे। पतसंस्था असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या ठेवी आणि पतसंस्थेवर सभासदांनी किंवा सर्व ग्राहकांनी दाखवलेला विश्वास या सर्व गोष्टीला पात्र असणारे हे सर्व संचालक मंडळ आहे आणि त्यामुळं एका प्रगतीच्या दिशेनं ही पतसंस्था जात असताना आपल्या आंबेगाव तालुक्याबद्दल शाह साहेबांनी आता सांगितलं की आदरणीय वळसे पाटील साहेब यांची दूरदृष्टी कोणत्याही स्वरूपाची मोठी उद्योग नगरी आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये नसताना सुद्धा प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी मग विकासाच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्यानं साहेबांनी धरणं असतील, कॅनल असेल आणि नदीवरचे सर्व बंधारे असतील या माध्यमातून प्रथमतः शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न यशस्वीपणे केला आणि तो पाणी देण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळायला लागलं आणि शेतीला पूरक असा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय आंबेगाव तालुक्यामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी सुरू झाला। शेतकरी सदन होत गेला। ज्यावेळेस शेतकरी कामामध्ये मग्न होत असतो त्यावेळेस इतर कोणतेही वट्यावरची चर्चा या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामधली बंद व्हायला लागली आणि कामाच्या माध्यमातून प्रत्येकजण या ठिकाणी व्यस्त होऊन आंबेगाव तालुका टप्प्याटप्प्यानं सदन होत गेला। हा सदन होत असताना मग शरद सहकारी बँक असेल किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून असेल साहेबांनी सहकारामध्ये सुद्धा आपल्या तालुक्याला पुढे नेण्याचं काम संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये करत असताना आपल्या शेतकरी मुलांना किंवा ग्रामीण भागातील या परिसरातील मुलांना एक उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या नंतर या ठिकाणी खऱ्या अर्थानं इंजिनिअरिंग कॉलेज असेल, पॉलिटेक्निक असेल, वेगवेगळ्या कोर्सेस असतील या माध्यमातून गव्हर्नमेंट कॉलेज आपल्या परिसरामध्ये आणलं आणि आपल्या भागाला शैक्षणिकमध्ये सहकारामध्ये शेतीमध्ये पुढे नेत असताना या सर्व भागाचा सर्वांगीण विकास करत असताना प्रत्येक गावामध्ये विकासाच्या माध्यमातून आपल्या पदाचा मंत्रिपदाचा उपयोग करत आंबेगाव तालुका एका वेगळ्या दिशेनं बारामती नंतर त्या ठिकाणी आपल्या या पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्याची ओळख निर्माण व्हायला सुरुवात झाली। एका भागाला सातगाव पठारला पाणी आणण्यासाठी कलमुडी धरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी साहेबांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी ती योजना मंजूर झाली। तांत्रिक अनेक वेळा अनेक अडचणी आल्या परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये त्या भागाला सर्व जे नद्यांवरचे बंधारे किंवा इतर सर्व गोष्टी पूर्ण झाल्या परंतु योजना अपूर्ण असताना साहेबांनी तिला सुधारित प्रशासकीय मान्यता काही दिवसापूर्वी शासनाकडून मिळवली। त्यामध्ये आमच्या खेड तालुक्याच्या सुद्धा धरणाजवळच्या काही भागात सिंचन योजना असेल आणि पूर्व भागातील 4-5 गावं असतील साहेबांनी त्या ठिकाणी समाविष्ट करून
आजच्या घडीला कोणत्याही स्वरूपाची अडचण किंवा तांत्रिक अडचण त्या योजनेला राहिली नाही. त्यामुळं उर्वरित भागाला सुद्धा साहेबांच्या माध्यमातून माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस विधानसभेमध्ये पहिल्या दिवशी शपथविधी झाल्यावर साहेबांनी मला शब्द दिला की कलमोडीचं काम आपण नक्की निश्चितपणे पूर्ण करू. तुमच्या माध्यमातून मला कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही जवळचे आहात. एक नवीन होतकरू आमदार म्हणून माझं मार्गदर्शन तुम्हाला आणि मदत निश्चितपणे राहील. आणि अशा पद्धतीनं आपल्या शेजारच्या एका ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचा, ज्यांचा गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेमध्ये एक मोठा अनुभव आहे, अशा माणसाची सहकार्य घेऊन मी सुद्धा गेले 8-9 महिने या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून या तालुक्यासाठी काम करत असताना आज या तालुक्यामध्ये आपण ही काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेचं आगमन केलेलं आहे. खऱ्या अर्थानं चाकण आणि हा परिसर आशिया खंडातील सर्वात मोठी उद्योगनगरी म्हणून MIDC म्हणून या भागाची ओळख आहे. त्यामुळं चाकण आणि या परिसरामध्ये व्यवसायाच्या माध्यमातून असेल किंवा बँक असेल, पतसंस्था असतील, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येऊ लागल्या. आणि प्रत्येक बँकेचा आणि पतसंस्थेचा कारभार खऱ्या अर्थाने एका प्रगतीच्या दिशेनं या ठिकाणी सुरू झाला. आणि अशाच माध्यमातून आज आपण काळभैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून या 6व्या शाखेचं उद्घाटन चाकण नगरीमध्ये केलेलं आहे. निश्चितच खेड तालुक्यातील लोकांबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक कामगार वर्ग किंवा कंपन्याचे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येनं या पंचक्रोशीमध्ये व्यवहाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करत असतात. निश्चित या पतसंस्थेची भरभराट या शाखेच्या माध्यमातून या परिसरामध्ये होईल. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज या पतसंस्थेचं उद्घाटन साहेब थोड त्यांच्या भाषणात डिक्लेअर करतील. आपण सर्व मंडळी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आमचे कराळे साहेब म्हटले की आम्हाला वाटलं खेडचे आमदार लवकर येणार नाही, परंतु मी 5 मिनिट अगोदर इकडं होतो, पलीकडून वळून यायला साहेबांच्या पाठीमागे लगेच आलो. खऱ्या अर्थानं खेड तालुका सुद्धा वेळेवर आणण्याचा प्रयत्न माझा आहे. त्यामुळं नक्की यापूर्वी वेळ चुकली असेल, परंतु यापुढे तुमच्या बरोबरीनं सुद्धा वेळेत खेड तालुक्याचा विकास साधण्याचं काम माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी निश्चित करत आहे. भविष्य कालावधीमध्ये आपल्या या पतसंस्थेच्या माध्यमातून एक सहकाराचं रोपटं आपण म्हणणार नाही, पण हा सहकाराचा वटवृक्ष काळभैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून पुढं असाच वृद्धिंगत होत जावं. आणि त्या माध्यमातून भरतशेठ भोर असतील, शिंदेसाहेब असतील आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ, आणि त्याचबरोबर कोणतीही संस्था चालायची म्हटल्याच्या नंतर त्यामध्ये मग त्या संस्थेचे मॅनेजर असतील, सर्व स्टाफ असेल, यांचा सुद्धा मोलाचं योगदान, कर्मचारी वृंद यांचं सहकार्य चांगलं असणं हे गरजेचं आहे. निश्चितच आपल्या या पतसंस्थेच्या सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाचं प्रामाणिकपणे आपलीच संस्था आहे म्हणून तुम्ही ज्या संस्थेला जे सहकार्य करतात ते सुद्धा वाखाणण्याजोगं आहे. म्हणूनच पतसंस्था एका चांगल्या दिशेने चालू आहे. आपणा सर्वांना या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आपल्या तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं मनापासून आपल्या पतसंस्थेला शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद साहेब. दरम्यानच्या कालावधीमध्ये उपस्थित झालेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या 6व्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. आणि यानंतर जास्त वेळ न दवडता आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्याचबरोबर काळभैरवनाथ पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, माजी सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य. त्याचबरोबर या ठिकाणी चाकण पोलीस स्टेशन असेल, दक्षता कमिटी असेल, या सर्वांचा सर्व काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था
या संस्थेच्या चाकण येथील 6व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय बाबासाहेब काळे, शरद सहकारी बँकेचे चेअरमन श्री देवेंद्र शेठ शहा, भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन माननीय बाळासाहेब बेंडे, युनिकेअर हॉस्पिटलचे सर्वा अमोल वल्लभशेठ बेनके, पतसंस्थेचे अध्यक्ष भरत शेठ भोर, उपाध्यक्ष लक्ष्मण शेठ शिंदे, ज्येष्ठ नेते शरदराव अभंग, ज्येष्ठ पत्रकार DK वळसे पाटील, आंबेगाव पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव शिंदे, अवसरी खुर्दचे सरपंच वैभव शेठ वायाळ, मधु अण्णा अभंग, नभाजी टेमकर, सोपान काका शिंदे, दोंडीभाऊ शिंदे, राजेंद्र भोर, दिनेश खेडकर, सर्व संस्थेचे संचालक, सरव्यवस्थापक श्री दत्तात्रय खोटे, सर्व पत्रकार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या अवसरी गावातील ज्येष्ठ नेते माननीय कैलासवासी जगन्नाथराव विठ्ठलराव शिंदे आणि संस्थापक श्री सोपान काका शिंदे यांच्या पुढाकारामधून आणि कैलासवासी विलास गणपत शिंदे यांच्या पुढाकारामधून या संस्थेची स्थापना झाली. मी नुकताच आमदार झालो होतो 90 साली. 91 साली या संस्थेची स्थापना झाली. पहिलं उद्घाटन सुद्धा मीच केलं होतं. मुंबईमध्ये स्थापन झालेली पतसंस्था हळूहळू अवसरी आणि बाकीच्या ठिकाणी घाटकोपरला शाखा काढली, तुर्ब्याला शाखा काढली, मंचरला शाखा काढली, कामोठ्याला शाखा काढली आणि आमदार साहेब आज आपल्या खेड तालुक्यामध्ये चाकण गावामध्ये आम्ही पदार्पण करतो आहोत. तुमचं सहकार्य आणि आशीर्वाद या संस्थेला निश्चित लागणार आहे आणि तो निश्चित प्रकारे राहील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. गेल्या या काही वर्षामध्ये संस्थेने चांगली प्रगती केलेली आहे. 116 कोटी रुपयाच्या ठेवी आज पतसंस्थेमध्ये आहेत. 88 कोटीची कर्ज आहेत. एकूण व्यवसाय 204 कोटीचा आहे. NPA निव्वळ NPA 2.28% आहे आणि नफा सुद्धा 1,44,00,000 आहे. अशी ही सह्यात अशी ग्रोथ या संस्थेनं केलेली आहे.
आणि भरत शेटनी मला सांगितलं की आता आमचा 200 कोटीपर्यंत जाण्याचा मानस आहे, उद्दिष्ट आहे. आणि आज पतसंस्थेचं कार्यक्षेत्र जरी नवी मुंबई, रायगड, पुणे, ठाणे, पालघर हे जरी असलं तरी हे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्याचा मनोदय संचालक मंडळाचा आहे. मी परत शेट एवढंच सांगेन, पुढे जात असताना जरा दमादमाने पुढे जा. एकदम मोठी उडी मारायचा प्रयत्न करू नका. आणि मोठी उडी मारताना बऱ्याच वेळेला एखाद्या वेळेला अपघात त्या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून अजून वाव आहे. चांगला व्यवसाय केला, तुमच्या एकूण कारभारावरून दिसतंय की तुमचा व्यवसाय चांगला आहे, तुमची मॅनेजमेंट चांगली आहे, तुमचं संचालक मंडळ चांगलं आहे. आणि तुम्ही त्या दृष्टीने निश्चितच पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. कारण आपण जरी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जायचं म्हटलं तरी ज्याचा उल्लेख देवेंद्र शेटनी केला, आजकाल नागरी बँका आणि या नागरी पतसंस्था बँका तालुक्यात झालेल्या आहेत एकापेक्षा जास्त. आणि नागरी पतसंस्था त्यात गल्लीत झालेल्या आहे, नुसत्या गावातच नाही. लहान गावात सुद्धा आता पतसंस्था, त्याला काही नियंत्रण नाही. ज्या चांगल्या चालतात त्या चांगल्या चालतात. जिथं चांगल्या पद्धतीनं कारभार होत नाही तिथं त्या अडचणीमध्ये येत असतात. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की आर्थिक संस्था ही काचेच्या भांड्यासारखी असते. तिला तडा जाता कामा नये. एकदा तडा गेला तर ते पुन्हा जोडणं शक्य होत नाही. आज 9,000 पेक्षा जास्त सभासद तुमचे आहेत. मधल्या काळामध्ये निवडणुकीवरून थोडासा संघर्ष झाला, परंतु संघर्ष होणार नाही याची काळजी घ्या. सगळ्यांना बरोबर घ्या. राजकारण अलग ठेवा, आर्थिक संस्था अलग ठेवा आणि त्याच्यातून पुढे जायचा प्रयत्न करा. चाकणला आलात, इथं मोठी इंडस्ट्रियल इस्टेट आहे. स्थानिक लोक कमी आहेत, बाहेरून आलेले लोक जास्त आहेत. आणि आज जे इथली एक वाडी 1 लाख लोकसंख्येची आहे वाडी, त्यामुळं परप्रांतीय लोक नोकरी धंद्याच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं आलेले आहेत. आणि म्हणून कर्ज देताना सुद्धा त्याची पत बघून फार मोठी कर्ज न देता आणि नुसतंच तारण घेऊन कर्ज देऊन चालत नाही. तारण तर घ्यावंच लागेल, परंतु त्याची रिपेइंग कपॅसिटी किती आहे. आपल्याकडे काय झालंय, आता आपल्याकडे एक सवय लागली आहे त्या सोसायटी सारखी.
एकदा घेतलं का वर्षानेच भरायचं. पण आता रिझर्व्ह बँकेचे नियम, सहकार विभागाचे नियम हे इतके आहेत की त्यांचा दर महिन्याला, दर 3 महिन्याला आपल्यावर नियंत्रण असतं, वॉच असतो. आणि त्याच्यातून सगळ्यातून एक काळजीपूर्वक बाहेर पडणं हे काम संचालक मंडळाचं आणि कर्मचाऱ्यांचं राहील. कर्मचाऱ्यांनी सुद्धा अतिशय स्पष्ट आपली भूमिका कर्ज देताना ही मांडली पाहिजे आणि ती भूमिका घेऊन आपल्याला पुढं गेलं पाहिजे. आणि ही सगळी काळजी तुम्ही घेतली. ठेवी घेताना कोणाशी स्पर्धा करू नका. जास्त व्याज देऊन ठेवी घेऊ नका. आज आपण राष्ट्रीयकृत बँकांशी जर स्पर्धा करायचं म्हटलं तर राष्ट्रीयकृत बँका 3.5%, 4%, 5%, 6% याच्यावरती ठेवीला व्याज देत नाहीत. आणि त्यामुळे ते कर्ज सुद्धा कमी दरानं त्या ठिकाणी देऊ शकतात. तसं आपण सुद्धा ठेवी घेताना कमी व्याजाच्या ठेवी घेतल्या आणि दीर्घ पल्ल्याच्या म्हणजे एकदम 5 वर्षाच्या आणि 10 वर्षाच्या ठेवी घेऊ नका. कारण जेवढ्या कमी कालावधीच्या तुम्ही 3 वर्षाच्या आतल्या ठेवी घ्याल तेवढं तुम्हाला ते ओझं बाळगायला सोपं त्या ठिकाणी जातं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण तसा प्रयत्न या ठिकाणी करा. त्याचा फायदा निश्चित होईल. आणि कर्ज देतानाच तुमचे जनरल मॅनेजर आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की अटी आणि शर्ती अशा घालून द्या की किमान दर 3 महिन्यांनी काही ना काहीतरी हप्ता त्याच्यामध्ये आला पाहिजे. आणि तो हप्ता जर आला नाही आणि 12 महिन्याला तुम्ही जर फक्त आता मार्च महिना आलाय, NPA खूप वाढलाय, पण लोकांच्या घरी जाऊन मग भरा बाबा थोडेसे मिनमिन करायची. कारण कर्ज मागायला येतात तेव्हा जोरात येतात. तो कोणीतरी पदाधिकारी असतो, कोणीतरी नातेवाईक असतो, कोणीतरी आणखीन काहीतरी असतो. पण कर्जाचा हप्ता देताना मात्र जो त्रास संचालक मंडळाला आणि कर्मचाऱ्यांना होतो तो त्रास कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करा. आताच आपले माननीय आमदार यांनी कलमोडीच्या प्रश्नाबद्दल इथं उल्लेख केला. त्याच्या आधी देवेंद्र शेटनी उल्लेख केला आंबेगाव तालुक्याच्या प्रगतीचा. बारामती नंतर आंबेगाव, बारामतीची तुलना कधीच करू नका. त्यांच्याशी आपली स्पर्धा पण नाही आणि ते कधी आपल्याला आवडणार पण नाही. त्यामुळं आपलं आपलं जे काय आहे ते. पण गेल्या अनेक वर्षापासून या कलमोडी प्रकल्पाच्या संदर्भामध्ये मला आठवतंय 1995 साली मनोहर जोशींचं सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला या कलमोडीच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. आता प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ज्या वेळेला पाणी उपलब्ध आहे की नाही असा प्रश्न आला चासकमानमध्ये, त्यावेळेला चासकमानमध्ये ही योजना होऊ शकत नाही. म्हणून काही इंजिनियर्सनी, काही अधिकाऱ्यांनी मला सुचवलं की आपण चासकमान धरणाच्या आतमध्ये थोडी जागा आहे, पाण्याचा हेवा आहे, तिथं आपण हे कलमोडीचं धरण बांधू शकतो. त्याला प्रशासकीय मान्यता दिली आणि कलमोडीतलं 1-1.5 TMCचं जे काही पाणी आहे ते पाणी चासकमानमध्ये घ्यायचं आणि चासकमानच्या भिंतीच्या तिथे एक लिफ्ट इरिगेशन योजना करून त्याच्यामधून ते पाणी वरती उचलायचं आणि सातगाव पठारला न्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं राजकारण आलं आणि स्वाभाविक आहे की खेड तालुक्यातल्या लोकांची सुद्धा इच्छा आहे
की आमच्या खेड तालुक्यातली ही वरुडे, वावगाव वगैरे ही जी पूर्व भागातली जी गावं आहेत, या गावांना सुद्धा कलमोडीचं पाणी मिळालं पाहिजे. आता सातगाव पठार मधले बंधारे तर सगळे बांधून पूर्ण झालेले. लिफ्टचं काम पण मंजूर झालं होतं, किर्लोस्करला मिळालं होतं, परंतु काही स्थानिक विरोधामुळं ते काम होऊ शकलं नाही. आता त्याच्या किमती वाढून गेल्या आणि म्हणून त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता माननीय अजितदादा पवारांनी दिलेली आहे आणि हा प्रकल्प पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आपण एकत्रितपणानं काम करणं गरजेचं आहे. तुम्ही मला बाहेरचा मानू नका, मी या तालुक्यातलाच आहे. माझा जन्म भोकरचा जन्म आहे आणि हे भोकल हे गाव माझ्या आईचं गाव, माझ्या मामाचं गाव आणि माझी कर्मभूमी जरी आंबेगाव असली तरी जन्मभूमी ही खेड तालुका आहे आणि त्यामुळं खेड तालुक्यामध्ये या पूर्व काळामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळाली, मग मी वीज मंत्री असताना इथे विजेची केलेली मोठी मोठी सबस्टेशन, 400 केवीचं सबस्टेशन, 220 केवीचं सबस्टेशन, केंद्र सरकारच्या माध्यमातून इथलं आपलं जे ITI आहे ते ITI कल्याणी ग्रुपच्या बरोबर त्या ठिकाणी टाईप केलं आपण आणि त्याच्यामध्ये कल्याणीने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे. आणि आज या खेड तालुक्यामधल्या औद्योगिक क्षेत्राला इंजिनियर्स मिळतात, पण ITI झालेली मुलं मिळत नाहीत, तज्ञ मुलं मिळत नाहीत. त्याचा रेशिओ असा आहे की एक इंजिनियर ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला 4 डिप्लोमा होल्डर तिथं काम करावे लागतात आणि 8 ITI वाले त्या ठिकाणी काम करावे लागतात. पण मोठे लोक इंजिनियर मिळतात कदाचित, पण बऱ्याच वेळेला आपले लोक संघटित होतात, युनियनबाजी करतात आणि मग त्याच्यामधून या कंपन्या सुद्धा आपल्या मुलांना, स्थानिक मुलांना प्राधान्य देण्याच्या ऐवजी बाहेरच्या राज्यातून त्या ठिकाणी मुलं आणली जातात. मर्यादित पगारामध्ये त्यांना काम करून घेतलं जातं. बऱ्याच वेळेला त्यांना परमनंट केलं पण जात नाही आणि मग कायमची एक टांगती तलवार या मुलांच्या डोक्यावर त्या ठिकाणी राहते. आणि म्हणून माझी आमदार साहेब तुम्हाला विनंती आहे की हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर तुमचे संबंध इंडस्ट्रीशी चांगले असले पाहिजे. तुम्ही त्यांच्या मॅनेजमेंटशी बोलून या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण काम करा. आता माझ्याही मतदारसंघात 2 MIDC आहेत, एक रांजणगावची आणि कारेगावची, पण आजपर्यंत मी कधी MIDC मध्ये पाऊल पण ठेवलेला नाही, गेलेलो पण नाही, त्यांना काही मागितलेलं पण नाही. पण चाललंय, आता देशाच्या उत्पन्नामध्ये भर पडते आणि तिथेही असंच आहे. एकेका गावामध्ये 10-10 हजार लोकसंख्या आणि लाख-लाखभर लोक त्या ठिकाणी राहतात. ग्रामपंचायतीवर सगळा ताण येतो की त्या सगळ्या बाहेरून आलेल्या लोकांना मग पाणी असेल किंवा बाकीच्या सुविधा असतील, या सुविधा पुरवण्याचं, पण त्यांची नावं मतदार यादीत नाही, त्यांची नावं गावाच्या यादीत नाही, त्यांच्याकडून कुठला रेव्हेन्यू ग्रामपंचायतला मिळत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा ताण हा आपल्यावर येतो. आणि म्हणून आपल्याला हा सगळा विकास करणं आवश्यक आहे. परवाच अजितदादांनी या रस्त्याची पाहणी केली. आता या रस्त्याची काय अवस्था झाली,
म्हणजे कधी कधी 3-3, 3.5 तास लागतात मंचरहून पुण्याला पोचायला. मुंबईहून यायचं असलं तर मुंबई तळेगाव पासून तर चाकणपर्यंतचा रस्ता, चाकण पासून तर शिक्रापूर पर्यंतचा रस्ता, हे सगळे रस्ते. आणि इव्हन भोसरीवरून जरी तिकडून पुण्याहून जरी यायचं असलं तर भोसरीला त्या ठिकाणी होणारं ट्रॅफिक जॅम, इथं आंबेठाण चौकात होणारं ट्रॅफिक जॅम, इथं चाकणच्या चौकात होणारं ट्रॅफिक जॅम, या सगळ्याचा परिणाम आज वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात होत असतो. आणि म्हणून आज अतिशय लोक त्रासलेले आहेत. याचा मार्ग काढणं गरजेचं आहे. बऱ्याच वर्षापासून तळेगावपासून तर चाकणपर्यंत वरून रस्ता काढण्याच्या संदर्भामध्ये नियोजन आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून सरकार विचार करत आहे. आणि एकदा या सगळ्या सुविधा आपण त्या ठिकाणी द्यायला लागलो की मग त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा त्याचा फायदा होईल. या सगळ्या गोष्टी आहेत. माझी खात्री आहे की बाबाजी शेठ काळे हे एक अतिशय शांत, संयमी, विचार करणारे आणि विकासाचा विचार करणारे आमदार म्हणून त्यांचा माझा जो काही गेल्या 8-9 महिन्यातला जो परिचय आहे त्या परिचयामधून मला हा अनुभव आलेला आहे. आणि त्यामुळं त्यांच्या या गोष्टीचा उपयोग करून या खेड तालुक्यामधल्या आणि या पुणे नाशिक रस्त्यावरच्या या सगळ्या अडचणी दूर करून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया, एवढंच त्या ठिकाणी सांगतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा. माझी मदत किंवा सहकार्य ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी मी आहेच. आपण दोघे मिळून या परिसराला, भोसरीला महेशदादा लांडगे आहेत त्यांनाही बरोबर घेऊन आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करू, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा या पतसंस्थेला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपली खूप भरभराट व्हावो अशा प्रकारची प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय योगिनीताई जगनाडे, ज्योतिताई वाघ, त्याचबरोबर अवसरी खुर्द गावचे उपसरपंच अनिल शेठ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद शेठ कराळे, माजी सरपंच सुरेंद्र शेठ भोर, उत्तम शेठ टेमकर, त्याचबरोबर ॲडव्होकेट नवनाथजी निगोड आदी मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांचंच या ठिकाणी काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या 6व्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतोय. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी नक्कीच आमंत्रित करतोय या काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री भरत शेठ भोर यांना. काळभैरवनाथ पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी माननीय दिलीप वळसे पाटील, माजी सहकार मंत्री, तसेच बाबाजी शेठ काळे, आमदार खेड, देवेंद्र शहा, चेअरमन शरद बँक, बाळासाहेब बेंडे, चेअरमन भीमाशंकर साखर कारखाना, डॉक्टर अमोल शेठ बेनके, युनिपेअर हॉस्पिटल, तसेच आनंदराव शिंदे, माजी सभापती आंबेगाव, वैभव शेठ वायळ, सरपंच अवसरीपूर, शरदराव अभंग, तसेच पत्रकार दिलीप वळसे पाटील, सर्व संचालक मंडळ सदस्य, ग्रामस्थ, अवसरी खुर्द, मान्यवर, कर्मचारी वर्ग, आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम आता इथे संपला म्हणून जाहीर करतो. विनंती असेल आपण सर्वांनी सुरुची भोजनाचा देखील आस्वाद घ्यावा ही विनंती आहे. काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेच्या 6व्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. नजर चुकीने कुणाचा मानसन्मान नामोल्लेख करायचं राहून गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वच अतिथींचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. सन्माननीय दत्ता शेठ तोडकर, त्याचबरोबर प्रदीप शेठ तोडकर याही मान्यवरांचं आगमन आहे. सर्वांचंच मनापासून स्वागत आहे. सर्वांना विनंती करेल आपल्या सर्वांसाठी काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या पुन्हा एकदा सर्वच मान्यवरांचं मनापासून स्वागत. आणि सर्व मान्यवरांनी जो आपलं अनमोल वेळ या
काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटनाप्रसंगी दिला त्या सर्वांचे आणि काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने सर्वांचे आभार. या ठिकाणी उपस्थित सर्वच राजकीय मान्यवरांना विनंती असेल आपल्या सर्वांसाठी सुरुची भोजन तसंच नाश्त्याची व्यवस्था आहे. सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. कार्यक्रम काळभैरवनाथ संस्थेचा झालेला कार्यक्रम अप्रतिम होता. निश्चित ही बँक पुढच्या काळामध्ये एक नंबरची पतसंस्था पुढच्या काळात ही बँकेप्रमाणे चालेल अशा माझ्या शुभेच्छा. भरत शेठ यांच्या नेतृत्वाखाली फार चांगलं काम झालेलं आहे. सारखे सारखे भेट होते. सरपंच साहेब नमस्कार. हे अडकवलं नाही तर काहीतरी बोलायला सांगितलंय मला. श्री काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित घाटकोपर आणि अवसरी गेले 25-30 वर्षापासूनचा मी साक्षीदार आहे. 34 वर्ष पूर्ण झाले आणि अतिशय जवळून या पतसंस्थेचा कारभार आम्ही बघितलेला आहे. मुंबई या ठिकाणी जे अवसरी खुर्दचे ग्रामस्थ मुंबई या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्तानं नोकरी धंद्याच्या निमित्तानं गेले, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन
अतिशय प्राचीन आणि जागृत असणारं आमचं देवस्थान श्री काळभैरवनाथ देवस्थान या नावानं काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आणि दिवसेंदिवस या पतसंस्थेची अतिशय भरभराट चांगल्या पद्धतीनं होत आहे. मला अतिशय आनंद वाटतो की चाकण या ठिकाणी ही 6वी शाखा आज सुरू होत आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं सगळेजण एकत्र येऊन या पतसंस्थेचा कारभार चालवत आहे. मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पतसंस्थेच्या कार्यासाठी देखील मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. गावडे साहेब बोल बॅक एंडला घ्या. थँक्यू सर. थँक्स अ लॉट. प्रॉपर घ्या. वरती यायला पाहिजे. तुमच्या माग आहे ना. आज चाकण शहरामध्ये खऱ्या अर्थानं आर्थिक आणि समाजकारणामध्ये एक चांगलं काम करणारी संस्था आणि प्रामुख्यानं आंबेगाव तालुक्यामधून सुरू झालेली संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याच्या शाखा विस्तृतपणे वाढत आहेत अशी काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेचा आज चाकण शाखेचा शुभारंभ होतोय. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमुख मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये या शाखेचं उद्घाटनही झालं. तसं पाहिलं तर आमचं चाकण शहर हे बँकिंग हब आहे. भाऊ या ठिकाणी अनेक राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्थेचं मोठं जाळं आहे. मी स्वतः चाकण नागरी सहकारी पतसंस्थेचा संचालक म्हणून काम करतो. खरं पाहिलं तर या भागामध्ये आर्थिक उलाढालही मोठी आहे. म्हणून बँकिंग क्षेत्र असेल किंवा पतसंस्था क्षेत्र असेल या पतसंस्था क्षेत्राला या ठिकाणी वाव असणारं हे ठिकाण आहे. आणि चाकणसारख्या या औद्योगिक नगरीमध्ये आपण आलात. आपलं प्रथमतः मी स्वागत करतो आणि आपली जी वाटचाल आहे, आपली जी आर्थिक प्रगती आहे, प्रगतीचा आलेख आहे, तो प्रगतीचा आलेख निश्चितपणे चाकणमध्ये अजून वृद्धिंगत होईल अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. थांबतो. धन्यवाद.
माझी पतसंस्था काळभैरवनाथ पतसंस्था 1 2 3 स्टार्ट माझी पतसंस्था माझी पतसंस्था काळभैरवनाथ पतसंस्था माझी पतसंस्था Yes. Thank you.